देवी पार्वतीचं रूप आहे, दुर्गेचा अवतार आहे असंही पेशव्यांच्या काळामध्ये नाना फडणवीसांनी व्यापारी आणि दुकानदार ह्या सगळ्या वालुकामय पाषाणात बनवलेली मूर्ती आहे। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा महाजन निमकर स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं जस्ट रूमन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आपली नवरात्र विशेष अशी सिरीज चालू आहे, जिथे आपण पुण्यातल्या प्राचीन 9 देवीच्या मंदिरांमध्ये दररोज जातोय, तिथलं दर्शन घेतोय, आम्हाला तिथले आलेले अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करतोय। आणि आज आपण जाणार आहोत 16व्या शतकात बनलेल्या भवानी पेठेतल्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये। चला तर जाऊयात आणि पटकन दर्शन करूया। आणि किती वाजलेत सध्या? किती वाजले? 11:30 वाजून गेले रात्रीचे। आणि किती मस्त डेकोरेशन आहे। हे आहे सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिर, आपण नंतर दर्शन घेऊच या। ह्यालाही छान असा देखावा केलाय आणि इथे आहे सगळी गर्दी, कारण आपण आलेलो आहोत भवानी पेठेत। तर आता आपण भवानी पेठेत आलेलो आहोत, भवानी माता मंदिराकडे आपण जातोय। साधारण अंदाजे 5 ते 7 मिनिटं आपल्याला चालत गेल्यानंतर या गल्लीतच शेवटी मंदिर आपल्याला लागणार आहे। आणि ह्या गल्ली करायची का शॉपिंगचं स्वरूप आलेलं आहे। रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत, पण बिलकुल असं वाटत नाही आहे। सगळ्यांचा उत्साह खूप दांडगा आहे आणि इथे काय वाटेल ते तुम्हाला मिळू शकतं, अगदी गृहोपयोगी वस्तूंपासून लेडीजसाठी हेअर ॲक्सेसरीज, इयरिंग्स, पर्सेस आणि कपडे रेडीमेड, त्याचबरोबर लेहेंगेसुद्धा मिळू शकतात तुम्हाला इथे। भवानी पेठ हा पुण्यातला आत्ता मध्यवर्ती भाग जरी असला तरी पूर्वीच्या काही ज्यावेळेस हे मंदिर बनवण्यात आलं त्यावेळेस तो पुण्यातला आउटस्कर्ट म्हणजे बाहेरचा भाग होता। आणि आता तिथे खूप मोठी बाजारपेठ आहे, म्हणजेच हा संपूर्ण परिसर कमर्शियल भूभाग असं पण म्हणू शकतो असा आहे। तिथे लाकडाचे, स्टीलचं खूप मोठं मार्केट आहे। फर्निचरसाठी जे लाकूड लागतं ते सगळं तिकडे, आणि हार्डवेअर या सगळ्या गोष्टींचं ते खूप मोठं मार्केट आहे। भवानी मातेमुळेच ह्या एरियाला भवानी पेठ असं सुद्धा नाव तुम्हाला मंदिराविषयी, मंदिराचे विश्वस्त आणि मूर्ती ह्या सगळ्यांविषयी प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगतच असते, तशीच आजसुद्धा सांगते। भवानी माता हे देवी पार्वतीचं रूप आहे, दुर्गेचा अवतार आहे असंही म्हटलं जातं। त्याचबरोबर भवानी मातेची तुळजा, तुळजा, त्वरिता, अंबा, जगदंबा अशी सुद्धा वेगवेगळी नावं आहेत। तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आई भवानीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किती मोठं स्थान होतं। ती त्यांची रक्षक देवी होती आणि त्याचबरोबर ती त्यांच्या कुळाची कुलस्वामिनी सुद्धा होती। जिजामाता म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई यासुद्धा भवानी मातेच्या खूप मोठ्या भक्त होत्या। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीला वंदनार्थ त्यांची भवानी तलवार ही अर्पण केली होती। ऐतिहासिक नोंदीनुसार पूर्वी ह्या भागामध्ये बोराची किंवा बोरवण असं म्हटलं जातं, बोराची भरपूर तिथे झाडं होती। आणि हा संपूर्ण भूभाग पूर्वी जरी वनाने वेढलेला असला तरी पेशव्यांच्या काळामध्ये नाना फडणवीसांनी व्यापारी आणि दुकानदार ह्या सगळ्या वर्गासाठी तिथे खूप मोठी बाजारपेठ किंवा त्यांना माल ठेवण्यासाठी जागेची गरज होती, तर ती जागा त्यांनी त्यावेळेस तिथे उपलब्ध करून दिली। व्यापारी वर्ग त्यांचा माल ठेवायला लागला होता आणि त्यामुळेच ते एक मोठं व्यवसाय केंद्र त्या काळात निर्माण झालं। पुढे जाऊन ह्या व्यापारी वर्गानेच भवानी मातेची तिथे स्थापना केली असंही म्हटलं जातं आणि भवानी मातेच्या नावावरनंच भवानी पेठ असं ह्याचं नामकरण करण्यात आलं। इसवी सन 1760 1761 ह्या काळामध्ये सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली। असंही म्हटलं जातं की त्यावेळेस सातपुते आणि सुतवाणे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि त्या काळात मंदिराची मालकी ही त्या 2 कुटुंबांकडे होती। तुळजापूरच्या भवानी माता मंदिरासारखं प्रति भवानी माता मंदिर हे तिथे उभारण्यात आलं आणि त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण हेच होतं की प्रत्येक वेळेस तुळजापूरला जाणं काही शक्य होत नाही, त्यामुळे पुण्यामध्ये भवानी मातेचं मंदिर हे उभारण्यात आलं। अलीकडच्या काळामध्ये या मंदिराचं अंतर्भाग आणि बाह्यभाग दोन्हीकडून परत एकदा नूतनीकरण करण्यात आलं आणि हे मंदिर खूप छान, सुंदर, अगदी जुन्या वाड्यात गेल्याचं फील देणारं। त्यानंतर भाविकांची गर्दी नवरात्राच्या काळामध्ये तर खूप जास्त असते, त्यामुळे जागोजागी रेलिंग्स लावून छान व्यवस्था तिकडे केलेली आहे, जेणेकरून सगळ्यांना दर्शनाचा लाभ अगदी व्यवस्थित घेता येतो। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की मंदिरात देवीची मूर्ती जी आहे ती कशी आहे, तर त्याविषयी मी तुमच्याशी आता बोलते। मंदिरामध्ये वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम तर होतच असतात, त्याविषयी एक खूप छान गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण ती थोड्या वेळाने सांगते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मातेची मूर्ती जी आहे ती काळ्या पाषाणातली आहे आणि तिथले विश्वस्त श्री विनायक मेढेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ती वालुकामय पाषाणात बनवलेली मूर्ती आहे। बरं, ही मूर्ती उभी आहे आणि ती ज्या चौथऱ्यावर ठेवली आहे तो संगमरवराने बनवलेला चौथरा आहे, त्याच्यावरती ती विराजमान आहे मूर्ती।
आणि ह्या मूर्तीची उंची म्हणाल तर ती साधारण 2.5 फूट उंच इतकी आहे. सगळ्यांना माहितीच असेल तुळजापूरची भवानी माता ही अष्टभुजा असलेली देवी आहे, पण तिचं स्वरूप जरी पुण्यातल्या भवानी मातेचं मंदिर असलं तरी ही देवी मात्र 4 भुजा असलेली चतुर्भुज मूर्ती आहे आणि तिच्या प्रत्येक हातामध्ये काही ना काही आयुध किंवा शस्त्र धारण केलेली आहेत. ती कोणती ते मी तुम्हाला सांगते. कमंडलू, गदा, शंख अशी वेगवेगळी आयुधं देवीच्या हातामध्ये दिसतात. हे तर झालं देवीच्या मूर्तीविषयी. आता मी तुम्हाला गाभारा, सभामंडप ह्या सगळ्याविषयी, मंदिराविषयी सांगते. गाभारा जो आहे तो दगडी गाभारा आहे आणि त्याची चौकट जी आहे ती संपूर्ण चांदीची आहे. त्याचबरोबर दर्शनासाठी मूर्तीच्या रूपातलीच छोट्या आकाराची चांदीच्या चौरंगावर बसवलेली कांस्य धातूची मूर्तीसुद्धा तिकडे आपल्याला बघायला मिळते आणि आपण तिथे नतमस्तक होऊन देवीला छान नमस्कार करू शकतो. गाभाऱ्यामध्ये भवानी मातेच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कोंढाणपूरच्या देवीची अर्थातच तुकाई मातेची सुद्धा मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मूळतः वाड्यातच असलेलं हे मंदिर आपल्याला पूर्वीच्या वाड्याची आठवण करून देतं. त्यानंतर पूर्वीचं सभामंडप, मंदिर, वाड्याची रचना हे सगळं आपल्याला तिथे गेल्यावर बघायला मिळतंच. त्याचबरोबर ते मंदिराचं जे सभामंडप आहे ते एक बंदिस्त आहे आणि लाकडी खांब तिथे आहेत आणि त्या खांबांवरती संपूर्ण सभामंडपामध्ये वेगवेगळ्या देवतांचे फोटो आणि कोरलेली चित्रंसुद्धा बघायला मिळतात. तर मी मंदिराविषयी, देवीविषयी तर तुम्हाला सांगितलंच, पण आता स्पेशली मला तुम्हाला सांगायचं आहे की नवरात्रामध्ये तिथला उत्सव कसा असतो आणि आजूबाजूच्या गोष्टी कशा आहेत तिथल्या. तर मूळतः बाजारपेठेत असलेलं हे मंदिर आहे. भवानी पेठेत मी म्हटलं तसं संपूर्ण कमर्शियल परिसर असल्यामुळे दिवसभर दुकानं आणि लोकांची गर्दी तर कायम असतेच, पण आपल्याला जाण्याच्या रस्त्यावरती सुद्धा छान छोटे छोटे वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन होतं आणि आपण तिथे सुद्धा वेगवेगळ्या देवतांचं दर्शन घेऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा आपण नवरात्राचं स्पेशली म्हटलं तर नवरात्र उत्सव हा तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि भाविक खूप दूरवरून, पुण्यातनंच नव्हे तर पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातनं सुद्धा भवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येत असतात. त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये हे मंदिर रात्री 12-12 वाजेपर्यंत आणि पुन्हा पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असतं. रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती तर होतेच. विशेष असं म्हणजे फक्त मराठीतूनच नाही तर संस्कृतमधनं सुद्धा देवीची आरती होते. नवरात्रामध्ये तिथे छान अशी दररोज वेगवेगळी भजनांचे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम हे सगळं होतंच. त्याचबरोबर फक्त शारदीय नवरात्र नाही तर चैत्र नवरात्रही तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. आणि विशेष असं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला सकाळी छबिना म्हणजेच देवीची मिरवणूक किंवा पालखी आपण म्हणू शकतो ही निघते आणि हा उत्सवसुद्धा खूप बघण्याजोगा असतो. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे एक वेगळी विशेष अशी गोष्ट. पंढरपूरवरून जेव्हा वारकरी वारीवरनं येत असतात तेव्हा येताना ह्या मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असतो आणि संपूर्ण रात्रभर हे वारकरी तिथे विश्रांतीसाठी थांबलेले असतात, परंतु त्यावेळी इथे रात्रभर भजनांचा छान कार्यक्रम असतो. तसंच ह्या संपूर्ण सभामंडपामध्ये वारकऱ्यांसाठी म्हणा किंवा भाविकांसाठी म्हणा सोयीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी लाकडी बाक किंवा बेंच आपण म्हणू शकतो असे लावलेले आहेत. छान झुमरं तर आहेतच छतावरती, पण त्याचबरोबर पंखेसुद्धा आहेत. त्याच्याने भाविकांना तिथे दर्शन घेताना त्रास बिलकुलच होत नाही. त्याचबरोबर मंदिराच्या सभामंडपातच अजून एका देवीचं मंदिर आहे. मी त्या देवीचं नाव विसरले, जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स करून प्लीज कळवा. पण ही देवीची मूर्तीसुद्धा अत्यंत सुंदर देखणी होती. आम्ही खूप उशिरा रात्री त्यामुळे मंदिर बंद करण्याची घाई होती आणि इतकं छान आम्हाला त्यावेळेस थांबून खूप वेळ दर्शन निवांत नाही घेता आलं, पण दर्शन मात्र छानच झालं होतं कारण धक्काबुक्की नव्हती. आणि त्यानंतर मी म्हटलं तसं सिद्धिविनायकाचं दर्शन, सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन आपण सगळ्यात शेवटी बाहेर आल्यानंतर घेतलं. हा होता आजचा स्पेशल असा भवानी मातेच्या विषयी माहिती देणारा हा व्हिडिओ होता. तुम्हाला भवानी मातेचं दर्शन घ्यायला, मंदिर बघायला आवडलं असेल आणि हा संपूर्ण व्हिडिओ किंवा आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर पटकन व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि कमेंट्स करून आम्हाला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे किंवा तुम्ही कधी आलायत का पुण्यामध्ये भवानी मातेचं दर्शन घ्यायला. तर हे सगळं आम्हाला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजे आपला जेव्हा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.